कामे हा सारा विस्तार आपण पाहतो आणि थक्क होऊन जातो. बाबा आमटे आणि त्यांचा परिवार यांच्या त्यागाची, कल्पकतेची आणि कर्तृत्वाची ही निशाणी सर्वांना परिचित आहे. परंतु गागा भट्टांच्या घुले शास्त्री कुटुंबातील इंदू ही इनामदारी आणि वकिली सोडून संन्यासी बनलेल्या जटाधारी मुरलीधराच्या नजरेला पडली नसती तर? एखाद्या परिकथेत शोभणाऱ्या अशा प्रेमकहाणीतून बाबा आमटे आणि साधनाताई यांचा संसार सुरू झाला. निरनिराळ्या अर्थाने या दोघांचीही पूर्वपीठिका ही सरंजामशाही वातावरणातली. परंतु यांनी मार्ग ठरवला तो समाजसेवेचा, आधुनिकतेचा. त्यांच्या अखंड चाललेल्या मधुमेलनातून अनेक स्वप्न साकार झाली. बाबांची कल्पकता, जिद्द आणि कर्तृत्व आणि ताईंची तद्रुपता, सहृदयता आणि सातत्य यातून अनेक प्रकल्प सिद्ध झाले आणि मुख्य म्हणजे हजारो माणसे घडवली गेली. तसे पाहता ही एक साहस कथा, परंतु साधनाताईंच्या नर्म विनोदी पारदर्शी शैलीतून त्याला एका अनोख्या प्रेम कहाणीचं मोहक रूप प्राप्त झालं. पंगुम लंघयते गिरीम अशा चमत्काराची ही गाथा आहेच, पण त्याचबरोबर ही शक्ती ईश्वरी कृपेपेक्षा माणसाच्या मनातील प्रेमातून निर्माण होते याचा साक्षात पुरावा या आत्मकथनातून प्रतीत होतो. समिधा, साधनाताई आमटे यांचं हे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादा असा क्षण डोकावतो की त्याच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळून जाते. तो क्षण नेमका पकडणारे असामान्य ठरतात व गाफीलपणे तो निसटू देणारे चाकोरीतील सामान्य जीवन जोखडासारखे मरेपर्यंत खांद्यावर वागवतात. असाच एक क्षण बाबांच्या आयुष्यात डोकावला. बाबांनी तो नेमका पकडला आणि सर्व चाकोरी व चौकटींना उद्ध्वस्त करत एका रोमांचक पर्वाचा श्री गणेशा केला, ज्यातून पुढे कुष्ठ अपंग बांधवांच्या पुरुषार्थाची गाथा उभी राहिली. बाबांनी वकिली सोडली. नेमक्या कामाची दिशा निश्चित होत नव्हती. शंकररावजी देव त्यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. कोरगावकर ट्रस्टचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे 150 रुपये महिना अशी पोटापाण्याची सोय तरी झाली. विजया लक्ष्मी पंडित त्यावेळी रशियात अँबॅसेडर होत्या. त्यांचे पीए म्हणून तिकडे जाल का अशी सूचना आली, पण ही कल्पना बाबांच्या वडिलांनी फेटाळून लावली. मला ही पर्सनल असिस्टंटची भूमिका अजिबात मान्य नव्हती. नंतर आदिवासींमध्ये काम करायचे आणि त्यासाठी नागपूरला जायचे ठरत असतानाच तुळशीराम या रोग्याने बाबांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. याच वळणावर नव्या जीवनाची सुरुवात झाली. महारोग हे बाबांचे लक्ष ठरले. असाच एक दिवस होता, नेहमीसारखाच. पण त्या दिवशी काहीतरी वेगळे घडणार होते. वरोऱ्यातून संडास सफाई करून परतत असता बाबांनी रस्त्याच्या कडेला एक मानवी देह पाहिला. मनुष्यत्वाच्या सर्व खुणा लुप्त झालेला तो मानवी चेहऱ्याचा विरघळलेला भेसूर साचा आणि त्यात वळवळणाऱ्या अळ्या पाहून बाबा शहारले. नकळत एक पाऊल मागे आले. तिथून पळून जाण्याची अनावर उर्मी त्यांच्या मनात आली, पण क्षणभरात ते सावरले व एक तरट त्या देहाच्या अंगावर टाकून ते घराकडे मार्गक्रमण करू लागले. त्यांचा घरात प्रवेश होताच त्यांच्या चेहऱ्यावरून काहीतरी बिनसले हे माझ्या लक्षात आले. रात्री झाकपाक झाल्यावर बाबांनी मला ही सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले, काय नालायक माणूस आहे मी. जे करायला पाहिजे ते करत नाही. मी हे असं पाहिलं. करू का महारोग्यांची सेवा? क्षणभर का होईना, पण आपल्याला वाटलेली भीती त्यांच्या काळजात खोलवर रुतली होती. हिंस्त्र श्वापदे, नामांकित मल्लांसमोर शड्डू ठोकून आव्हाने स्वीकारणारे आपले मन एका लिबलिबीत ओंगळ मांसाच्या गोळ्याला पाहून कचरले याचे त्यांना मनोमन वैषम्य वाटत होते. कोणतीही प्रतिकार क्षमता नसलेल्या हाडा मांसाच्या एका मुटकुळ्यास पाहून बापूजींच्या अभयसाधकाने क्षणभर का होईना कच खाल्ली ही काटेरी भावना त्यांच्या मनाला उरबाडून गेली. त्याच रात्री माझ्या साक्षीने त्यांनी कुष्ठ कार्याला जीवन वाहण्याचा संकल्प सोडला. अर्थात त्यासाठी लागणारे कोणतेही वैद्यकीय ज्ञान त्यांच्याजवळ नव्हते. बाबांचे वाचन अफाट असले तरी या विषयाशी आजवर दुरान्वयेही त्यांचा संपर्क आला नव्हता. बाबांनी कुष्ठरोगाविषयी, कुष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तीविषयी जे जे मिळेल ते वाचायला सुरुवात केली. विनोबाजींच्या सल्ल्याने मनोहर दिवाणांच्या दत्तपूर कुष्ठधामात आठवड्यातून 3 दिवस काम करायला सुरुवात केली. एखाद्या झपाटलेल्या माणसासारखा त्यांनी कुष्ठ कार्याचा ध्यास घेतला होता.
चंद्रप्रकाशजींच्या आग्रहावरून त्यांनी सेवाग्रामला लेप्रसी ट्रेनिंगचा 2 महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याच सुमाराला मला क्षयाची भावना झाल्यामुळे सहपरिवार वर्ध्यालाच मुक्काम पडला. त्यातच इंजेक्शनच्या ऍप्सेसची भर पडली, त्याचे ऑपरेशन करावे लागले. तेथे आम्ही एक तंबू उभारून सेवाग्राम परिसरात मुक्काम ठोकला. मी झोपूनच राही. स्वयंपाकापासून सर्वच काम बाबांवर पडे. त्यातच भर म्हणून त्यांचे लेप्रसी ट्रेनिंगही चालू होते. कुष्ठरोगाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉक्टर वार्देकर यांची बाबांना बहुमोल मदत मार्गदर्शन या काळात झाले. तंबूतील आमचे वास्तव्य अतिशय खडतर झाले. पांघरायचे ब्लँकेट चोरीला गेल्यामुळे मुलांचे आतोनात हाल झाले. महादेव आंबेकरचा मित्र मनोहर कन्नमवार याने या काळात सर्वच कामात बाबांना खूप मदत केली. 2 महिन्यानंतर माझी प्रकृती थोडीफार सुधारली. बाबांनीही उपचारांचे जुजबी ज्ञान प्राप्त करून घेतले होते. त्यामुळे आम्ही वरोऱ्यास परतलो. यावेळी आमच्याकडे पाकिस्तानातून ऋषी गोपाळ भाटिया नावाचा एक निर्वासित तरुण आला. 19-20 वर्षांचा पदवीधर, हिंदीचा पंडित. बाबांचे नाव त्याला गोपाळ भटनागर कडून कळल्यामुळे तो शोध घेत घेत आमच्या गोरज जहागिरीच्या गावी आला. त्यावेळी आम्ही तिथे गेलो होतो. महारोगी सेवा समितीचे स्थापना करण्याचे तेव्हा घाटत होते. या तरुणाला एखादे महत्वाचे पद देण्याचे आम्ही मनसुबे रचित होतो. दुर्दैवाने त्याला अचानक रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्या काळात वरोड्यासारख्या खेड्यात या आजारावर औषधोपचार नव्हतेच. त्यामुळे भाटियाचा मुक्काम लवकरच संपुष्टात आला. तो बाबांच्या बरोबर भांडी घासण्यापासून ते मुलांचे घाणीचे कपडे धुण्यापर्यंत सर्व कामे करीत असे. मोठ्या घराण्यातील असूनही त्याने कोणत्याच कामाची लाज बाळगली नाही. दत्तपूरच्या अनुभवामुळे बाबांनी आपले कुष्ठरोगी तपासण्याचे, सल्ला देण्याचे पहिले केंद्र वरोऱ्याला सरकारी हॉस्पिटल बाहेर उभारले. 1949 साली काही मित्रांच्या सहाय्याने त्यांनी महारोगी सेवा समिती या संस्थेची स्थापना केली. कुष्ठपीडितांवर औषधोपचार व त्यांचे पुनर्वसन हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट ठरले. बाबा ज्यांना सदैव गुरुस्थानी मानत आले त्या डॉक्टर धर्मेंद्रांच्या मार्गदर्शनाखाली बाबांनी कलकत्त्याला स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेत कुष्ठरोगाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. वास्तविक हे शिक्षण फक्त वैद्यकीय पदवीधारकांसाठीच होते. बाबा तर पडले वकील. पण विनोबाजी व बॅरिस्टर बार्लिंगे यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रवेश साध्य झाला. कुष्ठरोग हा मानवेतर प्राण्यांना होत नसल्यामुळे प्रयोगशाळेत त्यावर फारच थोडे संशोधन उपलब्ध आहे असे विधान डॉक्टर धर्मेंद्र यांनी केल्यावर बाबांनी या प्रयोगासाठी आपले शरीर वापरण्यास देण्याची इच्छा प्रगट केली. या वास्तव्यात बाबांच्या छातीत दुखून थुंकीतून रक्त पडत असल्यामुळे डॉक्टर सेन यांनी त्यांची तपासणी केली. कलकत्त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाबा परतल्या त्यांना नागपूर मेडिकलमध्ये भरती व्हावे लागले. त्यांना क्षयाची भावना झाली असावी असा डॉक्टरांचा अंदाज होता. मी या काळात मुलांना घेऊन नागपूरला घरी राहिले. हा सर्व कालखंड आम्हा उभयतांच्या शारीरिक व मानसिक सत्व परीक्षेचा होता. बाबा आता या सततच्या दुखण्यांनी कंटाळून गेले होते. क्षयाच्या भावनेमुळे वजनही झपाट्याने कमी झाले होते. त्याही स्थितीत दुखऱ्या हाताने जमेल तशा 4 ओळी लिहून ते आपली खुशाली मला कळवत असत. त्यांच्या त्यावेळच्या मनस्थितीचे प्रतिबिंब त्यांनी नागपूर मेडिकल मधून मला पाठवलेल्या पत्रात पडले होते. प्रिय इंदू, आज दवाखान्याच्या इर्द गिर्द सर्व उत्साहाचे वातावरण यावेळेस नजरेस पडत आहे. राजा बाक्षाचा मारुती अगदी जवळ आहे इथून. नागपूरकर मंडळी सीमोल्लंघनास याच बाजूला येतात. चिरंजीव मधू, जयंत, बबन आत्ताच सोने देऊन गेले. दवाखान्यात मात्र औदासीन्य पसरले आहे. 2 प्राणी सीमोल्लंघनासाठी परलोकात बाहेरच्या जगात आज आनंद दुथडी वाहत आहे. उत्साह, प्रेमळपणा यांची पर्वणीच जणू चालली आहे. आणि इथे आमच्या इस्पितळात कण्हणे, विव्हळणे सर्वत्र दिसेल. सगळ्यांच्या आनंदाचा प्रसंग वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळलेल्या क्षयरोग्यांना मनस्तापाचा प्रसंग होऊन बसला. मी समजावले बऱ्याच जणांना, पण व्यर्थ. आजच्या इतकी तुझी तीव्रतेने आठवण कधीच झाली नव्हती. वरोऱ्याच्या त्या स्मशानात तू वसलीयस आणि या स्मशानाच्या कुंपणाशी येरझाऱ्या घालणाऱ्या प्राण्यांमध्ये मी गुरफटून पडलोय. सर्व डॉक्टरांचे मत एक आहे की रक्त पडल्यामुळे मला अंथरुणावर कमीत कमी 12 महिने पडून राहावयास हवे. मानसिक सुद्धा श्रम करावयास नको. काल मनोहरजी दिवाण भेटीला आले होते. 2.5 तास होते.
माझ्या संस्थेचा सांभाळ तुला करावयाचा आहे. तब्येत चांगली ठेव. स्त्रियाच मुलांना सांभाळू शकतात, ध्येयाला सांभाळू शकतात. विकास, प्रकाश, महादेव, निरंजन यांना सप्रेम आशीर्वाद. तुला काय देऊ? लग्नाआधीच्या दसऱ्याचा प्रसंग डोळ्यापुढे उभा आहे. आज त्याचमुळे या दसऱ्याची तमा वाटत नाही. तुझाच मुरली. अखेर 1951 साली महारोगी सेवा समिती नोंदणीकृत सोसायटी झाली. वरोरा शहरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर नागपूर चंद्रपूर रस्त्याला चिमूर फाटा जिथे फुटतो तिथे 50 एकरांची झुडपी जंगलाखाली येणारी जमीन तत्कालीन मध्य प्रदेश शासनाकडून आम्हाला मिळाली. डॉक्टर बारलिंगे व रा.कृ. पाटील यांनी त्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्या काळात रविवार बाबांनी कुष्ठ सेवेसाठी राखून ठेवला होता. खेडोपाडीच्या कुष्ठ रुग्णांना एकत्र करून ते सरकारी दवाखान्यात घेऊन जात. तेथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली त्यांनी आपले उपचार केंद्र सुरू केले होते. सरकारी चिकित्सक डॉक्टर धर्माधिकारी यांनी त्यासाठी परवानगी दिली होती. त्या काळात स्वातंत्र्याची पहाट नुकतीच उगवली होती. अधिकारी सक्षम होते, काहीतरी करून दाखवू इच्छित होते. आजच्या सारखा स्वैराचार आणि स्वार्थ बोकाळला नव्हता. हा एक प्रसंग. हे पुस्तक म्हणजे अशा अनेक प्रसंगांची मालिका आहे. अत्यंत प्रेरणादायी आणि किती कठीण प्रसंगी, किती कठीण वातावरणात सुद्धा ध्येयनिष्ठ माणसं काय करू शकतात हे पुस्तक वाचल्यावर अक्षरशः डोळे उघडतात म्हणतात तसं होतं. आपल्यापैकी अनेकांना महारोगी सेवा समितीची कल्पना असेलच. आपण आनंदवनाला भेटही कदाचित दिली असेल. नसेल तर जरूर द्या. पुन्हा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.